आजचे पवित्र वचन फिलिप्पकरास पत्र याचा 2 अध्याय त्यातील 4 वचन. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही पहा. वचनाचा मतितार्थ: स्वतःच्या व आपल्या प्रियजनांच्या हितासाठी तर कुणीही जगतो, पण जो आपल्या सहवासातील प्रत्येकाच्या सुखासाठी, उन्नतीसाठी व हितासाठी मनापासून प्रयत्नशील असतो तो खरा देवाचा सेवक होय. आपण प्रार्थना करूया. हे माझ्या पवित्र दयाळू परमेश्वर पित्या, तुझ्याद्वारे मला प्राप्त झालेल्या या मानवी जीवनाचा उपयोग मी फक्त स्वतःसाठी न करता इतरांसाठी केला तरच मानव म्हणून माझ्या जीवनाचे सार्थक होईल. म्हणून हे प्रभू, मी फक्त स्वतःसाठी न जगता माझ्या सहवासातील प्रत्येक लेकराच्या सहाय्यासाठी प्रयत्नशील असावे, प्रगतीसाठी उत्सुक असावे आणि सेवेसाठी तत्पर असावे. म्हणून माझ्या अंतःकरणात तुझी दया, कृपा, शांती व प्रीती प्रस्थापित कर. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमळ नावात केली, म्हणून तो ऐक. आमेन.